आमच्यापैकी एक जण डॉक्टर होता. एका जर्मन वैद्यकशास्त्रातल्या पुस्तकातलं एक वाक्य त्यांनी मनात धरलं, तेही त्याच्या कागदावर लिहिलेलं आढळलं. काही दिवसानंतर मी पुन्हा या माणसाकडे गेलो. हेतू हा की पूर्वी कदाचित काही कारणामुळे आपली फसवणूक झाली असेल. मी दुसरे मित्र माझ्याबरोबर घेतले आणि यावेळी सुद्धा त्या माणसाला आश्चर्यकारक यश मिळालं. दुसऱ्या एका प्रसंगी भारतामध्ये मी हैदराबादला होतो. त्या ठिकाणच्या एका ब्राह्मणाविषयी मला सांगण्यात आलं. तो कितीतरी वस्तू उत्पन्न करी आणि त्या तो कुठून उत्पन्न करतो कोणालाच कळत नसे. हा माणूस तिथला व्यापारी होता, एक सन्मान्य गृहस्थ होता. आपण मला आपले चमत्कार दाखवा अशी मी त्याला विनंती केली, पण त्यावेळी त्या माणसाला ताप आलेला होता. भारतामध्ये असा एक सर्वसाधारण समज आहे की एखाद्या पवित्र साधू माणसांनी एखाद्या आजारी माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तर तो बरा होतो. हा ब्राह्मण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, महाराज, आपण आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे माझा ताप जाईल. मी म्हणालो, ठीक आहे, पण आपण मला आपले चमत्कार दाखवा. त्यांनी कबूल केलं. त्याच्या इच्छेप्रमाणे मी माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. नंतर आपलं वचन पूर्ण करण्यासाठी तो माझ्याकडे आला. त्याच्या कमरेला फक्त लंगोटी होती. त्याचे इतर सर्व कपडे आम्ही काढून घेतले. माझ्याजवळ एक घोंगडी होती, ती मी त्याला गुंडाळून घेण्यासाठी दिली, कारण फार थंडी होती. मग मी त्याला एका कोपऱ्यात बसायला सांगितलं. 25 माणसांची नजर त्याच्याकडे लागलेली होती आणि तो म्हणाला, तुम्हाला जे काही हवं असेल ते कागदावर लिहा. त्या प्रदेशात जी कधीही होत नाहीत अशी द्राक्ष, संत्री इत्यादी फळांची नावं आम्ही लिहिली आणि ते कागदाचे तुकडे आम्ही त्याला दिले. आणि आश्चर्य असं की त्याच्या घोंगडीमधून द्राक्ष, संत्री यांचे ढीकच्या ढीक बाहेर पडले. त्या सर्व फळांचं जर वजन केलं असतं तर ते त्या माणसाच्या वजनाच्या दुप्पट भरलं असतं. त्यांनी नंतर आम्हाला ती फळं खायला दिली. आमच्यापैकी काहींनी हरकत घेतली.